भाजपने आम आदमी पक्षाचा पराभव करत दिल्लीची सत्ता मिळवली। या विजयामुळे भाजपमधले कार्यकर्ते जे ते आनंदात आहेत, पण त्याच वेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीत मात्र दिल्लीच्या विजयानंतर निराशा पसरली आहे। याचं कारण नेमकं काय आहे बघूयात। एकीकडे दिल्ली विधानसभेत बंपर विजयानंतर भाजप विजयोत्सव साजरा करत असतानाच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या दिल्लीतील कार्यालयात मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला। दिल्ली विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही नशीब आजमावलं होतं। राष्ट्रवादीने तब्बल 23 उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं, पण या सर्वच्या सर्व 23 उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला। या उमेदवारांचा फक्त पराभव झाला नाही, तर त्यांचं डिपॉझिटही जप्त झालंय। त्यामुळे मागील महिनाभरात कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलणाऱ्या पक्षाच्या कार्यालयात निकालानंतर स्मशान शांतता दिसली। 23 उमेदवारांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढली आणि याची सर्व जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर होती दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची। पण महत्त्वाचं म्हणजे दिल्ली विधानसभेचे निकाल आले, त्यामध्ये सर्वच्या सर्व उमेदवारांचे जे डिपॉझिट जप्त झाले आहेत, त्याचमुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये शुकशुकाट आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रमुख अशा 23 मतदारसंघात आपले उमेदवार दिले होते, पण या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला। दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ 0.3% इतकीच मतं मिळवता आली। या निवडणुकीत राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला, पण मित्राच्या या अपयशावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। महाराष्ट्रात जे तुमचे मित्रपक्ष आहेत, दिल्लीत मात्र त्यांना फार काही यश येताना दिसलं। त्यांनी प्रयत्न केला, प्रयत्न करणे काही वाईट नसतं। निवडणूक आयोगाच्या निकषात बसत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलाय। त्यामुळे हा राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुणाचल निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं। त्यानंतर दिल्लीतही आणखी काही आमदार जोडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, पण तो अपयशी ठरला। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।